जय शिवराय, रामकृष्ण हरी, दादांनो, बहिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आमच्या घरात काहीतरी हरवल्यासारखं वाटत असेल. काय वाटतंय बरं हरवल्यासारखं? काय वाटतंय हरवल्यासारखं सांगा बरं तुम्ही. घरात तर कोणीच नाहीये, पण शिवानी शुभम कुठंच नाही गेले. तुमचे दाजी सुद्धा कुठं गेले नाही. गेले तर आमचे काकाबाई गावाला, त्याच्या गावी गेले ते. खरंच घर असं मोकळं मोकळं वाटतंय. काकाबाई होते तर आम्हाला करमत होतं. आणि घरामध्ये अशी उदासी घावली. आणि आमच्या काकाबाईचं कसं गप्पा छप्पा हसी मजाक आम्हाला पण करमत होतं. आणि दिवसभर खायचं हे कर ते कर, त्याच्या नांदवादा आम्ही पण खात होतो. नुसतं तोंड चालूच लागत होतं आम्हाला. खरंच ना. आता घरामध्ये असं बोर होतंय आम्हाला. त्यांना बऱ्यापैकी बरं वाटत होतं. आता मेडिसिन वगैरे पूर्ण कोर्स पूर्ण झाला होता त्यांचा, त्याच्यामुळे ते पण म्हणे जातो आम्ही आता, किती दिवस राहणार आहे. बैला आमच्या राहू वाटत होतं. बाई कसं ऍडजस्ट होऊन जाते आमच्यात, पण काका ऍडजस्टच करत नाही स्वतः. तेच म्हणणं इकडले दमट वातावरण राहतं, इथं करमत नाही मला गावाकडेच जायचं. पण दुःख नव्हतं तेव्हा, तोपर्यंत आम्ही बळजबरी त्यांना थांबवलं. पण आता म्हणते आता बरं लागतंय ना मला, कवर राहू मी इथं, चला आपल्या घरी. तर आमच्या बाई म्हणायचे राहणार 2 रोज, मी काय करून खाऊ घालू तुम्हाला, मला किती का कटाळी येऊ राहिला. मग काका म्हणायचे तू राह, मग मी जातो, मला नाही राहायचं. असे काका होते कलाकार आमचे. आणि सकाळी मला काय वाटलं, थंडी वाजली, त्याला बाथरूमला गेले सकाळी म्हणलं नका जाऊ आता, तुम्हाला थंडी वाजली म्हणलं, यू वाजून आलं तुम्हाला. हा थंडी का दिवसभर वाजणार आहे का, आवर पटकन पाणी ठेव. मी म्हणलं ठेवलंय पाणी, मी मला माहित होतं तुम्ही राहणार नाही म्हणलं. त्याला सकाळी 7:30ला गेले मी. 8 वाजून 10 मिनिटाला आमच्या गावाची बस लागली. बस लागलं बरं असे हसायला लागले ते लागली गाड्या बस माझ्या गावाची. मी म्हणलं इथं काय होत होतं म्हणलं, इथं बी सून होते, नातू होतं, लेवक होता म्हणलं. नाही म्हणे बाबा मला करमत नाही तिथं, ले दम घुटल्या आणि होतो म्हणे. मी म्हणलं बरं जा म्हणलं मग तुम्ही, पण इथं आम्हाला करमत नाही माहिती का. हे बाबा दाजी म्हणते मला घरातच येऊ नाही वाटते. नुसते हसत राहत होतो आम्ही. बाई नुसते असे जुने डायलॉग मारायचे ना, म्हणजे जुनं बोलणं कसं राहतं फटकन, तर आम्हाला हसू यायचं. आणि शिवानी तर आलीच नाही घरामध्ये. शिवानी म्हणते मला करमतच नाहीये, पोरी सोबतच आहे आज, नाही तर ती घर सोडत नव्हती. नुसतं आई असं करायचं, आई तसं करायचं, असं होतंय आम्हाला काही करमत नाही. पण आता त्यांना पण इथं करमत नव्हतं. चला, रामकृष्ण हरी, जय शिवराय. बाय सर्वांना, श्री स्वामी. शुभरात्री. शुभरात्री. जेवण नाही झालं अजून, पण शुभरात्री. जय शिवराय सर्वांना.